येईल. इंग्लिश न येताही मी राज्याच्या बजेट सादर केलं. योगेंद्रला साधा टिंब देखील काढता येत नाही, त्यांना काढून दाखवावं असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अजितदादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होती, पण भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही. इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला, पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो, जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो, पूर्वी दादा हेच म्हणायचं असतं की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे. पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आला आहे तर भाजपमुळे आला आहे. आता संगतच तशी असेल, संगतच जर बेशिस्त असेल, काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट नाही तर त्याचा प्रभाव हा बजेटवर आला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा एक शेवटचा प्रश्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.